IITians ने फिर इतिहास बनाया है। पिछले 8 सालों में फर्स्ट नंबर पर रैंक करते आ रहा है नीट, JEE और CET रिजल्ट्स में। IITians के 18 स्टूडेंट्स को MBBS गवर्नमेंट मेडिकल कॉलेज में एडमिशन मिला है। अब तक की हाईएस्ट स्कोरर कुलसुम ने मुंबई के नंबर 1 कॉलेज GSMC केम हॉस्पिटल में एडमिशन हासिल किया है। JEE मेन और एडवांस में 2 स्टूडेंट्स ने IIT दिल्ली और IIT खड़गपुर ज्वाइन किया है। 6 स्टूडेंट्स ने 600 प्लस और 29 स्टूडेंट्स ने 500 प्लस स्कोर किया है नीट में। 11 स्टूडेंट्स ने 95 परसेंटाइल्स प्लस स्कोर किया है। MST और CET में 6 स्टूडेंट्स ने 99 प्लस और 8 स्टूडेंट्स ने 98 परसेंटाइल स्कोर किया है। हिंदुत्ववादी डॉन मृतक शरद मोहल के लिए भाजपा नेता खुलकर आए सामने। हत्याकांड में आतंकी कनेक्शन होने का हिंदुत्ववादी संगठनों ने लगाया आरोप। मैं रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। पुणे के कोथरूड परिसर का अपराधी शरद मोहल 3 हत्याओं के मामले में जमानत पर बाहर और 2 हत्याओं के मामले में बरी हो गया, जिसमें से एक हत्या पुणे के येरोडा जेल में की गई इंडियन मुजाहिदीन के आतंकी कतिल सिद्दीकी को मारने के बाद शरद मोहल चर्चाओं में आ गया था और शरद मोहल का दबदबा पुणे में और बढ़ गया था। लगभग 1.5 दशक से शरद मोहल की आपराधिक कार्रवाइयों से पुणे में आतंक का माहौल था, लेकिन गैंगस्टर अपराधी, हत्याओं का अपराधी शरद मोहल अब हिंदुत्ववादी डॉन कहलाया जा रहा है मौत के बाद। और इस शरद मोहल की हत्या के बाद उसके पत्नी से मिल रहे राज्य के उप मुख्यमंत्री गृह मंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुर की भड़काऊ हिंदू जन आक्रोश मोर्चा की सभा में भाजपा का विधायक टी राजा सिंह क्या कह रहा है। वहीं शरद मोहल की पत्नी स्वाति पोल से मिलने पहुंचे भाजपा के महाराष्ट्र के विधायक नीतेश राणे, उन्होंने क्या कहा, तो खुलकर भाजपा पार्टी, भाजपा के विधायक, भाजपा के नेता सभी जो है वो शरद मोहल के समर्थन में सामने आ चुके हैं और आकर के बयान भी दे रहे हैं। किस तरह के बयान दे रहे हैं वो हम आपको बता रहे हैं। और उप मुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस से स्वाति पोल की मुलाकात कैसे हुई वो भी हम आपको बता रहे हैं। वहीं शरद मोहल के इस हत्याकांड में उसका अपना नया साथी जो 20 से 25 ही दिन हुए थे, मुन्ना उर्फ साहिल पोलेकर को, उसने ये पूरा हत्याकांड जो है अंजाम दिया, शरद मोहल का करीबी बना और उसके साथ 8 लोग जो है वो गिरफ्तार किए गए। 2 वकील भी है, उसके 2 मामा भी इसमें शामिल है। तो ये एक सुनियोजित साजिश थी, गैंगवॉर का नतीजा था। अब तक की तमाम चीजें तो वही बता रही है, पुलिस की भी जांच जो सामने आई है वो यही बता रही है। मगर अब इसमें हिंदुत्ववादी संगठनों का कहना है कि जिस तरह के पिस्टल्स यूज किए गए हैं, जिस तरीके की सामग्री हत्यारों से बरामद हुई है, वो कुछ और इशारा कर रही है और इस हत्याकांड के पीछे आतंकी संगठनों का हाथ होने की आशंका है, वो कनेक्शन होने की आशंका है। इसलिए हिंदुत्ववादी संगठनों ने पुलिस को ज्ञापन देकर इस तरह की जांच की मांग भी की है। वहीं मृतक शरद मोहल की पत्नी स्वाति पोल का भी कहना है कि वो हिंदुत्व के लिए काम करते थे और इसी वजह से उनकी हत्या भी की गई है। मेरा पति शेर था और मैं शेरनी हूं। तो देखिए, शरद मोहल एक गैंगस्टर, एक अपराधी जिसे हिंदुत्ववादी डॉन बना दिया गया है और अब भाजपा, उसके नेता, विधायक खुलकर उसके समर्थन में सामने आ रहे। तो वहीं उसके हत्याकांड को अब आतंकवाद से जोड़ा जा रहा है। मतलब अब इस घटना को क्या रंग दे करके इसका क्या फायदा पुणे में उठाने में भाजपा लगी हुई है, ये साफ दिखाई दे रहा है। वहीं हिंदुत्ववादी संगठनों ने ज्ञापन दिया है पुलिस को आतंकी कनेक्शन के जांच के मामले में। उसकी जो वीडियो बाइट है हम वो पुलिसनामा के सौजन्य से आपको दिखा रहे हैं। इंसान जो अपना पूरा जीवन देश के प्रति, धर्म के प्रति गौ रक्षा में बिता दिया, वो इंसान जिसने जेल में एक आतंकवादी को उसकी सबक सिखाकर उसको वहीं पर 72 हुरों के पास पहुंचा दिया था, वो हमारे शरद भाऊ को धोखे से
हमारे ही कुछ चमचों को, हमारे ही कुछ गद्दारों को खरीद कर उनका कल मर्डर कर दिया गया। वो जो शरद भाऊ की जो धर्मपत्नी है वो भी एक हिंदूवादी है। पण स्वाती वहिनी या स्वतः हिंदुत्व या कामामध्ये नेहमी अग्रेसर असतात। असंख्य आमच्या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही सगळेजण एकत्र असतो आणि हे ह्या कुटुंबाचं हिंदुत्वासाठी काम हे निर्विवाद आहे। नेहमी जिथे जिथे हिंदुत्ववादी कार्यकर्ता किंवा कुठलाही प्रश्न किंवा आव्हान मोठा झाला किंवा समोर उभं राहिला तेव्हा तेव्हा मोहोळ कुटुंब हे त्या कार्यकर्त्याच्या मागे उभं राहिलेलं आहे आणि तसे असंख्य उदाहरणं आहेत। म्हणून ह्या संकटाच्या काळात वहिनींबरोबर आणि कुटुंबाबरोबर उभं राहणं हे माझी नैतिक जबाबदारी असल्यामुळे, एक हिंदू म्हणून माझी नैतिक जबाबदारी असल्यामुळे, माझ्या संस्कृतीमध्ये बसत असल्यामुळे मी आज आधार देण्यासाठी आम्ही ताईंना आधार देण्यासाठी आणि त्यांनी हिंदुत्वाचं काम त्याच ताकदीने पुढे घेऊन जावं अशी विनंती करण्यासाठी आज मी इथे उपस्थित झालेलो होतो। ताईंना काय बोलायचं? ताईंनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्रजींची सुद्धा भेट घेतली, या संदर्भातली माहिती त्यांना दिली। त्याच्या संदर्भात ते काय बोललेत का? बघा, आज जसं मी सांगितलं की मी कुठली राजकीय चर्चा किंवा अन्य चर्चा करायला आलोच नव्हतो। एकंदरीत या कुटुंबाला आधार देणं आणि या कुटुंबाचं आणि हिंदुत्वामध्ये बद्दल जे काय काम आहे ते काम त्यांनी सुरू ठेवावं, ताईंनी त्याच ताकदीने पुढे घेऊन जावं अशी विनंती करण्यासाठी त्यांना इथे आलेलो। त्याचबरोबर हिंदुत्ववादी काम करणारे जे काय आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी या संकटा किंवा हे जे काही घडलं त्याच्यामुळे कुठेही खचून जाता कामा नये। त्यांनी आम्ही सगळेजण परिवार म्हणून त्यांच्याबरोबर आहोत, त्याच ताकदीने त्यांच्याबरोबर आहोत आणि पोलीस योग्य तो तपास करतायत। काल देवेंद्रजींना ते भेटलेले आहेत, म्हणून टप्प्याटप्प्याने या तपासामध्ये नेमकं काय होतं, जी माहिती ताईंना अपेक्षित आहे किंवा ताईंच्या किंवा अन्य लोकांच्या माध्यमातून डिपार्टमेंटपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे, त्यावेळी काय त्या निमित्ताने ती माहिती जाते आणि त्या संबंधित तपासामध्ये काय होतं ते येणाऱ्या काळात तुम्हाला समजेलच। हा जो काही प्रकार घडलाय त्याविषयी कोणावर संशय आहे की नेमकं कशामुळे झालं याच्याविषयी काही बोलणं झालं नाही? याबद्दल जसं मी तुम्हाला सांगितलं, जी काय माहिती होती त्यांनी संबंधित डिपार्टमेंटपर्यंत पोहोचवण्याचं काम करतातच आहेत आणि ते काय करतीलच। माझं फक्त हेतू आजचा परत सांगतो एवढंच आहे, फक्त हिंदुत्वादी काम, हिंदू समाजासाठी काम जे ह्या कुटुंबांनी निर्विवाद पद्धतीने केलेलं आहे। आज रात्री बेरात्री कुठेही काही हिंदू समाजावर संकट आला तर हे कुटुंब तेव्हा उभं राहिलेलं आहे। ताई स्वतः उभं राहिलेले आहेत, त्यांचे पती स्वतः उभे राहिलेले आहेत, शरदजी स्वतः उभे राहिलेले आहेत। म्हणून या सगळ्या गोष्टीला आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, या संकटाच्या काळात आम्ही त्यांच्या बरोबर आहोत एवढंच सांगण्यासाठी मी इथे आलो होतो। प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे की कायद्यावर जे काही माझ्या नवऱ्याबाबत घटना झालेली आहे ते हिंदुत्ववादीचं काम करतात म्हणून हे सगळी घटना झालेली आहे आणि समोरच्याला जर वाटत असेल की त्यांचं असं करून मी खचून जाईल तर त्यांना एकच सांगणं आहे की मी हिंदुत्ववादीची बायको आहे, माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण आहे आणि मी हिंदुत्वासाठी जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत लढणार। जय श्रीराम, जय श्रीराम। माझी भाऊ हे आमच्या रहिवाशांसाठी दैव म्हणून माणूस होता इथं, कारण ज्यावेळेस भाऊ गायकवाड विश्व हिंदू परिषद पुणे पूर्व विभाग मंत्री, आम्ही उद्या आयुक्तांना भेट घेण्यासाठी जाणार आहोत 4:30 वाजता। शरद भाऊ मोहोळ यांच्या परवा झालेल्या हत्येविषयी ते हिंदुत्वाचे कार्यकर्ते होते, सर्व मीडियाने असं रंगवलेलं आहे की ते कुख्यात गुन्हेगार होते आणि त्याच्या व्यतिरिक्त काही मीडियाने त्यांची चांगली कामं दाखवलेली नाही आहेत आणि त्यांनी एका तुकार अतिरेक्याच्या खुनाच्या केसमध्ये होते। तर ह्या सगळ्या खटल्यामध्ये अतिरेकी कारवाईंचा तर काही सपोर्ट नाही ना, याचा तपास पोलिसांनी व्यवस्थित करावा या मागणीसाठी आम्ही उद्या 4:30 वाजता
आयुक्तांची भेट घेणार आहोत. ही मागणी तुम्ही करताय, तुम्हाला असं वाटतं का यामध्ये काही अतिरेकी संघटनांचा समावेश आहे? असू शकतो ताई, कारण काय होतं की त्यांनी ज्या भारी भारी पिस्टल वापरलेले आहेत की त्यांना जे काही सामग्री जे काही मिळालेली आहे की ते एकटं एवढे धाडस करू शकत नाही, तर आम्हाला तसं वाटतंय. म्हणजे हा खून असं वाटतंय का तुम्हाला की जुन्या काही वादातनं झालेला नसावा, हा एक कट असावा? हा जुन्या वादातनं होणं वेगळं, हा कटच आहे. 100% सर्व हिंदुत्ववादी संघटनांची तीच मागणी असणार आहे की या कटाचा सखोल तपास व्हावा आणि ते सर्व जनतेसमोर यावं.